व्यंकटेश माडगूळकर. जन्म 1927, 5 एप्रिल 1927. माडगूळ, सांगली जिल्हा. मृत्यू ऑगस्ट 28, 2001, पुणे या ठिकाणी. त्यांनी अनेक कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटके लिहिली, प्रवास वर्णन लिहिलं, अनुवाद केले, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं प्रकाशित साहित्यावर बोलायचं झालंच तर अशी माणसं अशी साहस, ललित साहित्य आहे त्यांचं. उंबरठा कथासंग्रह आहे, ओझर कथासंग्रह आहे, करुणाष्टक कादंबरी आहे, काळी आई कथासंग्रह आहे, कुणाचा कुणाला मेळ नाही लोकनाट्य आहे, कोवळे दिवस कादंबरी, गावाकडच्या गोष्टी कथासंग्रह, गोष्टी घराकडील कथासंग्रह, त्यानंतर चरित्ररंग, चित्रकथी, चित्रे आणि चरित्रे. चित्र आणि चरित्र हा ललित साहित्य. जंगलातील दिवस, वनातील रेखांकने, ब्राह्मणाचे दिवस कथासंग्रह, डोहातील सावला, तो वेळा कुंभार हे त्यांचं नाटक आहे. नागदिला, पती गेले ग काठेवारी हे नाटक आहे त्यांचं. परवचा, पांढरी मेंढरी, हिरवी कुर्मी हे प्रवास वर्णन आहे. पांढऱ्यावर काळी हे हा कथासंग्रह आहे. पारितोषिक कथासंग्रह, पुढचं पाऊल ही कादंबरी आहे. प्रवास एक लेखकाचा हे आत्मचरित्र आहे. मानदेशी माणसे हे व्यक्तिचित्रण आहे. मी आणि माझा बाप, बनगरवाडी ही कादंबरी आहे. त्यानंतर बाजार, बिकट वाट रहिवाट, बिनबियांचे झाड. बिनबियांचे झाड हे लोकनाट्य. रानमेवा, वाघाच्या मागावर, वाटा हा कथासंग्रह आहे त्यांचा. वारी, बावटल ही कादंबरी, वाळूचा किल्ला, सती हे त्यांचं नाटक, सत्तांतरी त्यांची कादंबरी, सरवा, सीताराम एकनाथ हा कथासंग्रह, सुमिता, हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह आहे. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर भरपूर साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. पुरस्कारांचा विचार केला तर व्यंकटेश माडगूळकरांना त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभलेले आहेत. त्यात गावाकडची गोष्टी, काळी आई यासारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो त्यामध्ये. साहित्य अकादमी पुरस्कार 1983 ला मिळाला सत्तांतरासाठी. जनस्थान पुरस्कार त्यांना मिळाला होता. व्यंकटेश माडगूळकर तसं पाहायला गेलं तर त्यांचा जन्म जो आहे ना तो सांगली जिल्ह्यातील माडगूळचा, आणि त्यांचं औपचारिक शिक्षण जे आहे ते मॅट्रिकपर्यंत झालं नाही. त्यांनी स्वप्रयत्नातून जे वाङ्मय आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचंही वाचन त्यांनी केलेलं आहे. मराठी कवी, गीतकार ग. दी. माडगूळकर यांचे ते धाकटे भाऊ आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ नोकरीला होते, म्हणजे 1955 ते 85 पर्यंत. प्रारंभीच्या काही काळात त्यांनी पत्रकारिता केल्यानंतर 1950च्या सुमारास ते मुंबईला आले आणि मग मराठी चित्रपट लेखन त्यांनी सुरू केलं. मानदेशी माणसं 1949 त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातील ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखातून त्यांनी ग्रामीण माणसांचे अस्सल आणि जिवंत दर्शन घडवले. ते मराठी साहित्याला अनोखे होते तोपर्यंत. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता यांच्या या पकडीतून सुटलेल्या वास्तवादी ग्रामीण साहित्य कृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला. आता त्यानंतर त्यांनी गावाकडच्या गोष्टी 1951, हस्ताचा पाऊस 1953, सीताराम एकनाथ 1951, काळी आई 1954, जांभळीचे दिवस 1957 यासारखे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. ग्रामीण कथेप्रमाणे ग्रामीण कादंबऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. बनगरवाडी 1955, बनगरवाडी NTA UGC नेट महाराष्ट्र सेट आणि त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर MPSC असिस्टंट प्रोफेसर यामध्ये जो पाठ्यक्रम लागलेला आहे त्या पाठ्यक्रमामध्ये आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर वावटळ 1964, पुढचं पाऊल 1950, कोवळे दिवस 1979, करुणाष्टक 1982 आणि सत्तांतर 1982 या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
1942च्या स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी झाले होते. कोवळे दिवस या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. पुढचं पाऊल ही त्याचाच एक कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्यांच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्यांची चीड आणि पुढचं पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची जी धडपड आहे, ती धडपड त्या कादंबरीत त्यांनी दाखवलेली आहे. त्यांनी अनेक नाटके लिहिली. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काटेवाडी ही त्यांची काही विशेष उल्लेखनीय नाटकं आहेत. कुणाचा कुणाला मेळ नाही नाही आणि बिनबियांची झाडी त्यांनी लिहिलेली लोकनाट्य जी आहे ती खूप गाजलेली आहे. प्रवास एक लेखकाचा हे व्यंकटेश माडगूळकरांचं आत्मचरित्र आहे. माडगूळकर यांची 41 पुस्तकं जी आहेत, त्या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते मेहता प्रकाशनाकडून 18 मे 2012 रोजी नव्यानं प्रकाशित झालेलं आहे. अशा पद्धतीने थोडक्यात आपण त्यांचा जीवन परिचय पाहिलेला आहे. त्यांची बनगरवाडी ही जी साहित्य कृती आहे, तर ही प्रसिद्ध साहित्य कृती आपल्याला अभ्यासाला देखील पाठ्यक्रमामध्येही आहे. तर या मध्ये त्यांनी काय केलं की मेंढपाळांचं गावातलं जीवन चित्रित केलेलं आहे, लिहिलेलं आहे. एक तरुण शिक्षकाच्या अनुभवावर आधारित या गावाची कथा त्यांनी सांगितलेली आहे. कादंबरीची जी सुरुवात आहे ती एका तरुण शिक्षकाच्या त्या गावात झालेल्या आगमनाने होतं आणि मुख्य या पुस्तकाचा गाभा जो आहे किंवा या कादंबरीचा गाभा जो आहे तो गावातील लोकांचं जीवन, त्यांची सुखदुःख, त्यांचा संघर्ष, त्यांच्या पद्धती, परंपरा या आहेत. कथा एक लहानशा मेंढपाळवाडीतील म्हणजे कोणती तर बनगरवाडीतील त्यांचं सामूहिक जीवन चित्रण या कादंबरीत झालेलं आहे. यामध्ये गावातल्या विविध पात्रांची ओळख करून दिलेली आहे. जसं की कारभारी आहे, कारभारी म्हणजे त्या बनगरवाडीचे प्रमुख असतात. अंजी त्यांची मुलगी, त्यानंतर दादू आहे, आयबू आहे, आनंदा रामोशी आहे. ही व्यक्तिचित्र या कादंबरीत रेखाटलेली आहे. कादंबरीमध्ये प्रामुख्याने दुष्काळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या आणि गावकरी आणि शिक्षकाचे वैयक्तिक जे अनुभव आहेत ते अनुभव या कादंबरीत सांगितलेले. या कादंबरीला पारंपरिक अर्थानं कथानक नाही आहे, तर ते गावातील लोकांच्या आयुष्यातील विविध ज्या घटना आहेत त्या घटनांचं आणि प्रसंगांचं जे चित्रण झालेलं आहे ते याद्वारे आपण बघू शकतो किंवा त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य. आणि व्यंकटेश माडगूळकरांची जी भाषाशैली आहे आणि ग्रामीण जीवनाचं वास्तवादी चित्रण यामुळे जी ही कादंबरी आहे ती खूपच लोकप्रिय झालेली आहे, खूपच प्रसिद्ध झालेली आहे. या कादंबरीतील पात्रांचा स्वभाव आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये वाचकांना सहजपणे ओळखीची वाटतात आणि अत्यंत साध्या भाषेमध्ये गावाच्या भाषेमध्ये खूप सुंदर असं चित्रण व्यंकटेश माडगूळकरांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. ही कादंबरीचं पूर्ण वाचन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. इथे याचं थोडक्यात सारांश असू दे किंवा लेखकाचा जीवन परिचय इथे थोडक्यात सांगितला गेलेला आहे. पुढे आपण त्याचं वाचन बघणार आहोत. धन्यवाद.